नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम येथे। तर एक उद्यान आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे। इथे पूर्ण फॅमिलीची 30 रुपये तिकीट आहे। त्यानंतर एका माणसाची 10 रुपये आणि लहान मुलांची 5 रुपये अशा प्रकारे तिकीट आहे। त्यानंतर इथे एंट्री झाली आमची आणि एंट्री करताच इथे बघा मुलांसाठी मोठं असं गार्डन आहे। मुलांना खेळण्यासाठी खूप काही आहेत, झोके म्हणा, त्यानंतर स्लायडर म्हणजे स्लायडर मीन्स घसरगुंडी। त्यानंतर इथे बघा पाळणे, खूप सारे पाळणे आहेत आणि लहान मोठ्या सगळ्यांसाठी इथे एन्जॉय करायला खूप काही आहे। तर तुम्ही पूर्ण गार्डन इथे बघाल तर खरंच तुमचं मन खूप प्रसन्न होईल। इथे बघा हे लहान मुलांसाठी गेम पण बनवण्यात आले आहे, तर खूप एन्जॉय करू शकतात इथे मुलं। तर इथे मुलांना आणलात तर खरंच ते खूप आनंदी होतील। नक्की एकदा या। हे जोगेश्वरीला आहे, जोगेश्वरी पूनमनगर बसस्टॉप आहे। तिथे उतरल्या अगदी जवळच शेजारीच हे उद्यान आहे आणि मुलांना खरंच इथे प्रसन्न वाटेल। मुलांना म्हणा, मोठ्यांना म्हणा, सगळ्यांना इथे आवडेल, कारण की प्रत्येकाचा विचार करून इथे सगळं उद्यान बनवलं आहे। तर इथे बघू शकता ही कलाकृती। तर कसं आहे, वेगवेगळ्या जाती धर्माची जी लोक असतात, तर त्यांचं काम काय असतं, ते काय करतात, हे सगळं इथे दाखवण्यात आलं आहे आणि आपण ते मुलांना दाखवू शकतो आणि त्यांना ते ज्ञान मिळेल। कारण की आता हे सगळं खूप कमी झालं आहे, हे दिसत नाही इथे आपल्याला। हे आपण गावी वगैरे गेलो कीच दिसतं। तर इथे योगा चालू आहे बघा लेडीजचा। तो खूप शांत अशा ठिकाणी योगा करण्यात येतोय। तर खूप मन चित्त जे असतं आपलं खूप शांत होऊ शकतं इथे बघा। तर अशा प्रकारे ही जी कलाकृती आहे ती आपण मुलांना सांगू शकतो। तर सोनार म्हणा, चांभार, शिंपी हे सर्व लोहार काय काम करतात, तर कशा प्रकारे काय काम असतं त्यांचं, हे सगळं आपण त्यांना समजावून सांगू शकतो। पुस्तकात आपण दाखवतोच, पण कसं हे अगदी म्हणजे असं बघायला मुलांना जास्त आवडतं। अशा प्रकारे एखादी कलाकृती तर ते अजून खुश होतील मुलं। त्यानंतर वेगवेगळी नृत्ये, वेगवेगळ्या जाती धर्मात, वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या शहरात म्हणजे कशा प्रकारे नृत्य असतात, कशा प्रकारे लोक राहतात, कशी माणसं असतात, ते सगळं आपल्याला इथे दाखवण्यात आलं आहे। ते आपण सर्व मुलांना समजावून सांगू शकतो। आपल्याला सुद्धा ते बघायला छान वाटतं, मुलांनाच काय। त्यानंतर अगदी आपण विचार करत असू की इथे बघा कुंभार, तर कुंभार काय करतो, कशा प्रकारे मडकी बनवतो, हे आपण असं समजावून मुलांना सांगू शकतो। त्यानंतर कसं आहे माहिती आहे, आपण अगदी म्हणजे फॅमिली पिकनिक छोटीशी अशी काढायचा विचार केला की चला आज आपण फॅमिली कुठेतरी फिरायला जाऊ, तर विचार पडतो आपल्याला की एखाद्या गार्डनमध्ये अशी शांत जागा कुठे असेल, तर नक्की इथे तुम्ही येऊ शकता। खूप छान ऑप्शन आहे, कारण की काही गार्डन असे असतात तर गजबजलेले असतात खूप, त्या आवाज गोंधळ, मग पण फॅमिली जी असते त्यांना बोलायला किंवा गप्पा मारायला अशी जागा मिळत नाही। तर इथे एवढं मोठं जे गार्डन आहे ते एवढं मोठं आहे ना की तुम्ही आरामात तिथे वेळ घालवू शकता। हे बघा फुलं, तर मस्तपैकी एन्जॉय करू शकता तुम्ही। अगदी शांत वातावरण आहे। खाली जरी तुम्ही मुलांचा जो गजबजलेला भाग बघितलात, तर खाली जरी गजबजलेला भाग असेल तरी सुद्धा इथे तुम्ही अजून पुढे याल वरच्या साईडला, तर तिथे अगदी शांत जागा आहे। सगळी जागा जी आहे ती शांत अगदी आहे। इथे जास्त माणसं नसतात, अगदी क्वचित माणसं इथे येतात आणि इथे मुलांसाठी बघा खेळायला मस्त पूर्ण फॅमिली येऊन इथे बघा खेळू शकते।
काही जणांना खेळायची आवड असते ते इथे येऊ शकतात. प्रत्येकासाठी वेगवेगळं असं ठिकाण आहे. मुलांसाठी खालच्या साईडला गार्डन बनवलं आहे मस्त. तर इथे मोठी लहान सगळे खेळू शकतात. त्यानंतर पुढे गेल्यावर अजून शांत, काही जणांना खूप शांत ठिकाण हवं असतं तर ते शांत ठिकाणसुद्धा इथे आहे. तर अशा प्रकारे हे सगळं बनवलं गेलं आहे. इथे बघा चांभार, तर ते कशा प्रकारे चपला शिवतात, ते काय काम करतात, हे सगळं आपण सांगू शकतो, मुलांना दाखवू शकतो. इथे बघा अगदी म्हणजे काही जणांना वाचायची आवड असते, ते सुद्धा इथे येऊन अगदी शांत वातावरणात वाचू शकतात. खूप शांत वातावरण असतं इथे. त्यानंतर इथे बघा दगडांचे किल्ले बनवले गेले आहेत, तर हे पण खूप सुंदर वाटतं बघायला. असे छोटे किल्ले, आपण मोठे किल्ले तर बघतो ते तर खरंच छान असतात, पण असे छोटे किल्ले वगैरे बघायला अजून छान वाटतं. तर ते असे हुबेहूब बनवण्यात आले आहे बघा. रोड वगैरे कसा बनवला आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर आपलं मन खरंच प्रसन्न होतं. तर नक्की वेळ काढून एकदा तुम्ही या उद्यानात या, तुम्हालाही खूप बरं वाटेल. कारण की खरंच खूप छान आहे हे. अगदी कधी कधी आपल्याला कंटाळा येऊन जातो, आपलं मन स्थिर नसतं आणि आपल्याला अशी जागा हवी असते की तिथे गेल्यानंतर जरा चित्त आपलं शांत होईल आणि आपल्याला बरं वाटेल. तर मी तर सजेस्ट करेन ह्या जागेविषयी. कारण की जोगेश्वरी साईडने म्हणजे अंधेरी साईडचा असेल तर ते नक्कीच इथे येऊ शकतात. काही जणांना दूर वाटेल, पण जे येऊ शकतात म्हणजे त्यांच्यासाठी सांगते, जे येऊ शकतात ते नक्की इथे या तुम्ही. त्यानंतर कसं आहे माहिती आहे, बुधवारचं असतं ते इथे बंद असतं. बाकी शनिवारी वगैरे खूप गर्दी असते. शनिवार रविवार भरपूर मुलांना भरपूर घेऊन येतात इथे पॅरेंट्स. इथे बघा ही जी जागा आहे ही पूर्ण आहे ना, इथे खूप शांत ठिकाण आहे. अगदी म्हणजे कोणाला वाचायचं वगैरे खूप आवड असते की नाही, ते नक्कीच इथे येऊ शकतात. हे बघा, हे सर्व आपल्याला आता खूप क्वचित बघायला मिळतं. अशा प्रकारची माणसं जी जुनी आहेत आपली, ती खरंच खूप कमी मिळतात. कारण की पहिल्यांचा पेहराव वगैरे सगळं बदलला आहे. आताचं जे मॉडर्न जमाना आला आहे, ते सगळं पेहराव आपल्याला खूप क्वचित बघायला मिळतो किंवा गावच्या साईडला बघायला मिळतो. शहरात तर खूप कमी मिळतं. तर आपण हे मुलांना सांगू शकतो, दाखवू शकतो पहिल्याचा पेहराव कसा होता, कशी माणसं होती, काय होतं हे सगळं. त्यानंतर वेगवेगळ्या जाती धर्मात जे कला नृत्य वगैरे असतं तेही इथे आहे, दाखवण्यात आलं आहे. तेही आपण दाखवू शकतो. कोणत्या म्हणजे पंजाबी लोकांचा काय डान्स असतो, त्यानंतर गुजराती लोकांचा काय असतो, हे सगळं इथे दाखवण्यात आलं आहे. आपल्या मराठमोळी लावणीसुद्धा दाखवली गेली आहे. तर ते सगळं आपण मुलांना सांगू शकतो. फॅमिलीसाठी बघा इथे खूप छान आहे. असे मस्त ऐसपैस जागा आहे. त्यानंतर भरपूर सारे असे बाग लावले आहेत. तर तिथे मस्त फॅमिली आल्यानंतर ज्यांना पण काही डिस्कस करायचं आहे, गप्पा मारायच्या आहेत, त्यांच्यासाठी खूप छान आहे. काही जणांना बोलायला वगैरे खूप आवडतं, तर तिथे येऊ शकतात शांत वातावरणात बोलण्यासाठी. आणि अगदी हिरवळ आहे, मस्त छान मैदान वाटतं आहे, खूप चांगलं वाटतं इथे. तर अशा प्रकारे हे उद्यान आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि एकदा नक्की या गार्डनला भेट द्या, खरंच तुम्हाला आवडेल. आणि कोण कोण इथे येऊन गेला आहे कमेंट्सद्वारे तेही कळवा. कारण की भरपूर जण इथे येऊनही गेले आहेत. जेव्हा हे सुरुवातीला जेव्हा सुरू झालेलं तेव्हा तो भरपूर माणसांची गर्दी असायची. आता तरी जरा कमी झाली आहेत माणसं, पण अगोदर तर खूप गर्दी होती इथे.
त्यामुळे खूप जण इथे येऊनही गेले असते. तिथे बघा पंजाबी नृत्य. तर त्यांनी सुद्धा नक्की सांगा की तुम्ही इथे आलेलात की नाही आणि इथे कसं वाटलं तुम्हाला आल्यानंतर. खूप लांबून लांबून लोक येतात इथे. इथे गुजराती नृत्य, आपली मराठी लावणी अशा प्रकारे सगळ्या नृत्य पण दाखवण्यात आले आहेत. इथे बघा कथ्थक. तर एन्जॉय करा तुम्ही पूर्ण गार्डन आणि कसं वाटतंय तेही सांगा. आणि आवडलं असेल तर नक्की तुम्ही पण या इथे. अजून कोण आलं नसेल तर काही जण तर येत सुद्धा असतील. आपली मराठमोळी लावणी. इथे बघा न्हावी. तर हे न्हावी जे आहेत ते आता मला तर वाटतं दिसतच नाही, कारण की मी तरी अजून बघितलं नाही. तर पहिल्याचे न्हावी कसे होते, कसे ते असं आपल्या घराजवळ यायचे आणि सगळं दाढी वगैरे करायचे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा हे सर्व असे न्हावी आम्ही बघायचो. आता तर दिसतच नाही. आता जिथे तिथे सलून काढलं गेलं आहे, त्यामुळे आपल्याला सगळं बघताच येत नाही. त्यानंतर आपला शेतकरी दादा आणि त्याची बायको जी भाकरी घेऊन आली आहे शेतात त्याच्यासाठी. तर खूप बरं वाटतं. हे सगळं आपण गावीच बघू शकतो. इथे तर काही बघायला भेटत नाही. बघा खूप मोठ्याच्या मोठा गार्डन आहे हे. आईस स्पेस आहे. प्रत्येक कलाकृती खूप सुंदर अशी दर्शवण्यात आली आहे. हे सर्व तर आपल्याला बघायलाच मिळत नाही इथे आता. ते कथ्थक नृत्य बघा. इथे शिंपी. इथे धोबी. हेही आपल्याला आता मुंबईत बघायला मिळत नाही. त्यानंतर इथे बघा मावळलेला सूर्य. खूप सुंदर असा नजारा. इथे बघा पूर्ण फॅमिली मस्त खेळत आहे बघा. अशा प्रकारे तुमची ही फॅमिली, तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही इथे येऊन खूप मजा मस्ती मौज करू शकता. खरंच खूप छान आहे. त्यानंतर इथे बघा संध्याकाळचं 7च्या दरम्यान इथे कारंजे असतात बघा. खूप छान म्युझिकवर इथे कारंजे
दाखवले जातात. म्हणजे वेगवेगळे म्युझिक लावले जातात आणि त्या म्युझिकवर हे पाण्याचे जे फवारे असतात ते आपल्याला बघायला मिळतात. तर खूप छान वाटतं, इथे प्रसन्न वाटतं. त्यानंतर इथे लहान मुलांसाठी मगाशी दाखवलेलं, तर इथे मोठी माणसंसुद्धा एन्जॉय करू शकतात झोका. तर संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललो घरी. तर थोडंसं एन्जॉय केला आम्हीसुद्धा. तुम्हाला कसं वाटला हा गार्डन, हे उद्यान, नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. ओके, बाय बाय.